इतक्यात जस्ट झोप लागलेली आहे, 11:15 झालेले आहेत आणि आम्ही आज पहिल्याच दिवशी असा धुमाकूळ घातला, भरपूर असा डान्स केला, पण तो रेकॉर्ड नाही केला गेला कारण की मोबाईल आतमध्ये होता आणि रेकॉर्ड काही केलं नाही. बाकीच्यांनी केलेला आहे पण अजून आहेत, उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे, भरपूर डान्स होतील. तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. हे बघा नवरदेवाची आई. चला आता आम्ही जातो झोपायला. तर तिकडे रूम घेतलाय मी मगाशी तुम्हाला दाखवला, तिकडे आम्ही जातोय झोपायला आणि मग पहाटे मी तुम्हाला भेटते. तर कंटिन्यू करत राहा. चला बाय, गुड नाईट. सो हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर आज आपल्या शिर्डीमध्ये मस्त आज मॉर्निंग आहे, दुसरा दिवस आहे. आज आहे मेहंदीचा कार्यक्रम, संध्याकाळी होईल. तर देवाची कृपेने पाऊस नको पडायला मेन म्हणजे, कारण की खूप असं पावसाचं वातावरण आहे. पण आता काय करणार, बघूयात. होईल पण मेहंदीचा कार्यक्रम पण होईल, कसा होतो काय माहिती नाही, मला त्याचा अंदाज नाही आहे. तर झाला तर छानच होईल मस्त. आणि मेन म्हणजे इथं आम्ही रूम घेतला होता बघा रात्री, इथं म्हणजे काका त्यांचं घर तिकडं त्या साईडला आहे आणि इकडून त्यांच्या समोरच्याच एक्झॅक्ट त्यांचे फ्रेंड आहेत वाटतं, त्यांचे ओळखीचे आहेत, तर त्यांनी रूम दिलेले आहे तिथं वरती. सो बरं पडलं कारण की तिथे एकाच ठिकाणी सगळेजण, कारण की हॉल आणि किचनच फक्त आहे काका त्यांचं तिकडं, तर त्यामुळे कसं होतं एका ठिकाणी सगळ्यांची गर्दी होती. तर त्यासाठी आम्ही सगळेजण इथं रात्री स्टे करायला आलो होतो. आता पहाट झाली आहे, उठलेले आहे आणि थोडंसं चेहऱ्याला बदामचं तेल लावलं, कारण दुसरं तुम्ही काही करत नाही दोस्त, तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळे थोडंसं बदामचं तेल, ग्लिसरीन आणि विटॅमिन ईची कॅप्सूल. सो अशा प्रकारे थोडीशी स्किनला मसाज केली. रात्री ना नाचत नाचत खूप उशीर झाला होता, खूप म्हणजे रात्री 12:30 वाजून गेले ते, मला 1 वाजून गेला होता आणि व्हिडिओ काढू शकले नाही कारण की हे नव्हते, कोणीच नव्हतं व्हिडिओ काढायला आणि मुलांनी काढलेले आहेत तशा. आणि आम्ही कसं कामं वगैरे केली, सगळ्यांनी जेवण वगैरे केली आणि त्यानंतर मोबाईल साईडला ठेवून दिला होता आणि सगळं नाचायला लागलो आणि इतकं नाचलो. मला तर फारच आवडतं, भरपूर नाचतो आम्ही रात्री. पण जाऊ द्या, अजून आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे, तर भरपूर व्हिडिओ येतीलच. तुम्ही आज व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मेहंदीचं फंक्शन होईल. आता आम्ही तर काकांनी त्यांनी आम्हाला इथे शेगडी आणून दिलेली आहे पाणी गरम करण्यासाठी, कारण तिथे एका ठिकाणी सगळी गर्दी होती, तर त्यासाठी त्यांनी इथं शेगडी आणली. तर आता पाणी गरम झालं का आम्ही सगळेजण मस्त फ्रेश होतो आंघोळ करून आणि रेडी होऊन मग जाऊ बघू. तो इथं बघा अशा प्रकारचं यांचं इथं घर आहे आणि इकडे त्यांनी शेगडी आणून दिलेली काकांनी आम्हाला. आमचे सगळे जे लगेज आहे ना आमचे, सो आम्ही इथं सगळे ठेवून दिलेले आहे आणि इकडे जे आहे ना एका साईडला, सो आम्ही इकडं झोपलो होतो. इकडं बघा एका साईडला आहे सगळेजण आणि इकडं बाकीचे जण, ताई, मी आणि आमच्या दोघी छोट्या पिल्ल्या, तर आम्ही दोघी शेतीत झोपलो होतो. या दोघी अजून पण झोपलेल्या आहेत. म्हटलं आता यांना नको उठवायला, आम्ही आधी फ्रेश होऊन घेतो, नंतर मग यांना उठवू आणि मग यांना फ्रेश करू. सो अशा प्रकारचं इथं आमचे बॅग्स वगैरे असे ठेवलेले आहेत. आणि पिल्लू, माझे पिल्लू उठलं मा, माझे माकडू उठलं मा, माझे शण. मी तुझं ब्रेसलेट घातलंय बघ, घे काढ तुझ्या पर्समध्ये. छान झोप लागली हां माझी माकडू. आता पता ब्लेच कलायच्या बेबू, पता ब्लेच कलायच्या, पता आंघोळ कलायची. हां माझे शाना बाबू आहे मग, कसं झोपलं रात्रभर मस्त. गुणाचे बाल, माझे गुणाचे बाल. हॅलो फ्रेंड्स, तर फायनली आम्ही झालो आहोत रेडी. तर सगळेजण छान असे मस्त फ्रेश झालेले आहेत. साधी अशी नॉर्मल साडी वेअर केलेली आहे. आज हे आहे ना कोण योगा आले हां येडचे, मला वाटलं खरंच आले. हां ते दुपारून निघतील. आमच्या ननंदबाई आहेत त्या नाही का योगा, तर त्या दुपारून निघणार आहेत तिकडनं. आणि श्रेयाचे पप्पा आणि साक्षी आणि ह्या आहेत निघणार आहेत उद्या मंगळवारचे. तर आणि आम्ही आता इथं मस्त छान रेडी झालेलो आहोत. छान फ्रेश आंघोळ वगैरे मस्त झाली सगळ्यांची. मी पण छान फ्रेश झाले. साधी नॉर्मल साडी घातलेली आहे. आता जायचो घराकडे कारण की तिकडं भरपूर वेळ झालेला आहे. पण कसं होतं, आम्ही इथं सगळं मुलींचं पण आवरायचं होतं, मुलींना त्यांची पण आंघोळ, त्यांना कपडे त्यांचे काढून देणं, सगळं एक छोट्या गोष्टी आणि परत सगळं छान असं व्यवस्थित घडी करून वगैरे ठेवणं, मग त्यात भरपूर वेळ जातो. पण आता झालं आहे फायनली सगळं काही व्यवस्थित आवरून. आता आम्ही जातो घराकडे. बघूयात, आज श्रावण महिन्यातला सोमवार पण आहे आणि उपवास आहे आज आमचा सगळ्यांचा. कुणाचा आहे माहिती नाही मला, माझा ताईचा, संतोष भाऊचा, आमचा आहे उपवास. हां हो चला, पर्स नको तू बाळा तिथं, आता एवढं याच्यामध्ये गर्दी. ती चेनला कुठं दुखते ना, तू जेवत नाही ना, आता तिथं नाश्ता करून घ्या. चला
तर तिथं आता बघूयात नाश्ता वगैरे पाणी काय त्यांनी काय केलेलं काय नाही. आता आम्ही जातो तिकडे, बघतो सगळ्यांना चहा पाणी भांडी कोंडी. दिवसभर आज असं जाणार आहे. संध्याकाळी मेहंदी राहील, मेहंदीचं फंक्शन वगैरे. पाऊस नको पडायला मेन म्हणजे, पाऊस जर पडला तर सगळं घोळ होईल. त्यांनी डेकोरेट वगैरे करणार आहेत वाटतं तिकडं. तर कसं होतं काय होतं शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा, बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि कशी दिसते मला नक्की सांगा. सिम्पल लुक जरा बरं वाटतं जास्त. आणि बांगड्या घातलेल्या आहे. काल आम्ही आलो ना तर तेव्हा त्यांचं बांगड्या घालायचा पण कार्यक्रम चालू होता. तर आल्या आल्या त्यांनी मग आम्हाला पण बांगड्या दिल्यात, पण आम्ही हातामध्येच घेतल्या कारण की कसं आहे प्रत्येक साडीवरच्या मॅचिंग बांगड्या वगैरे आम्ही तर भरपूर आणलेलं आहे. चला 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 आता आवाज आलेला आहे, आम्ही जातो. तुम्ही कंटिन्यू करा. मस्त सकाळ सकाळचं कवळ ऊन बघा. आम्ही आता इथं फिरतोय. असं सकाळचं ऊन घ्यायला पाहिजे. चला आता जातो आम्ही पण खाली तिकडं. चल. हो चल. चला चला थांब, काकू लॉक लावून येते ना. सो आता आमची सगळ्या बॅगा वगैरे येतं, आम्ही इथं लॉक वगैरे लावून घेतोय आणि जातो मग. सो आम्ही आता इथं आलो आहोत. सकाळचा चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे. इथं ताई करतायत थोडंसं, ते कालच्या भाकरी थोड्या शिल्लक होत्या त्या मिक्सरमध्ये ग्राइंड करतायत. आणि मी इथं पिठलं आहे ना, नाही पिठलं कालचं जे उपीट होतं ना, नाही सॉरी पिठलं शिल्लक होतं, तर त्याचे आम्ही थोडेसे धपाटे वगैरे करून घेतो मिक्स पिठामध्ये. आणि काकू गेलेले थोडेसे बाहेर कारण की इथे सगळे रिलेटिव्ह वगैरे बोलवतात. तर सध्या आता आम्ही दोघी जणी आहोत इथे. तर बाकीच्यांना चहा वगैरे दिला सगळ्यांना. आणि सगळ्यांचा उपास असल्यामुळे थोडंसं दुपारचं मेन्यू जो आहे ना थोडंसं लाईटच ठेवलेलं आहे. सो आता इथं मी धपाट्याचं पीठ जे आहे ते कालचे जे रात्री पिठलं आणि भाकरी केल्या होत्या ना, सो त्याचं ते पीठ आहे ना पिठलं पडलं शिल्लक राहिलेलं होतं. तर आज काय झालं, सोमवार असल्यामुळे सगळ्यांचा उपवास आहे. आणि उपवास असल्यामुळे काय होतं बाकीचे जण खाणार नाहीत. इथून दिसत नाही वाटतं ना. तर थोडेसे धपाटे आणि त्यानंतर थोडी साबुदाण्याची खिचडी बनेल आणि थोडंसं भाजी वगैरे तर नाही म्हटलं ना ताई, है ना? हां, बाकी सगळ्यांचे उपवास आहेत. तर त्यामुळे साबुदाण्याची खिचडी दुपारी बनेल आणि मी थोडेसे धपाटे करते म्हणजे जेणेकरून मुली वगैरे धपाटे मग इझिली खाऊन घेतात त्या मस्त. तर चला मग आता धपाट्याचं पीठ भिजते. चला, इथं काकूचं किचन किती मोठं दिसतं याच्यात. सो अशा प्रकारचं किचन आहे शिर्डीच्या काकूंचं. तर चला आता पीठ भिजते. बघा याच्यामध्ये सगळे मी जे शिल्लक राहिलेलं होतं ना ते बघा, शिल्लक राहिलेलं जे उपीट होतं पिठलं म्हणतो ना आपण, बेसन पिठलं, तर ते होतं कालचं. आणि त्याच्यामध्ये सगळे पीठ वगैरे ॲड केलेले आहेत. कोथिंबीर टाकली आहे, हिरव्या मिरच्या, लसूण याची पेस्ट केलेली कोथिंबीरची आणि ती टाकलेली आहे. सो चला आता आपण भिजूयात. सो इथं आमच्या दशम्या वगैरे छान अशा करून झालेल्या आहेत. साबुदाण्याची खिचडी इकडे एका साईडला बनते उपवासाची. आणि इथं मी वाढवा कामं करून ठेवलं आहे. थोडंसं ऑइल जे आहे ना ते बोटांवर असं म्हणजे कुकरमध्ये जी मुगा जायची खिचडी लावत होते, खिचडी नाही मुगाची डाळ करत होते आजीन त्यांना ॲक्च्युली. तर तेलच असं उड आलं ना डायरेक्ट कुकर काय झालं अंगावरच आला. काकूच इथलं ना ते कुकर आणि पकडचं काही भरोसा नाही बाबा. हा काय दे लोणचं इथं छोटी छोटी आमची पंगत बसलेली जेवायला बघा. सगळेजण बसलेले छोटे छोटे मुलं. तर त्यांनाच दशम्या गरम गरम दशम्या दिलेल्या आहेत खायला याच्या पिठल्याच्या. आणि मी वाढवा करून बसले. माझं झालंय वाढवा असं ना एकदम अशी आग तुम्हाला दिसणार नाही ते आता ॲक्च्युली, पण प्रमाणाच्या बाहेर आग होते. पूनमनी लावलं होतं थोडंसं मला कोलगेट वगैरे नाही का, त्याच्यामुळे थोडंसं आग कमी झाली आहे. पण असा वाढवा झाला. काकूच्या घरात ॲक्च्युली पक्कडचं आणि कुकरचा काही भरोसा नाही, कधी अंगावर येईल ढासळं मी तरी. त्यामुळे बघा ॲप्रॉन नव्हतं तर असा कपडा बांधून घेतला. इथं ॲप्रॉन वगैरे पण नव्हतं तर मी कपडा बांधून घेतलेला आहे असा. आणि अशा प्रकारे आता झालेला आहे. मेहंदीवालीला बोलवलेलं आहे ॲक्च्युली. तर मेहंदीचा प्रोग्राम रात्री असणारच आहे, पण कसं आहे मेहंदी तर रात्री आपण काढणार नाही. त्याच्यामुळे आज कसं आहे दिवसभर आता साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन घेऊ. आणि नाही नाही ती नाही होणार, पण तिथून शेगडी सिलेंडर आता कोण आणलं. सो आता इथं घोळ असं झालंय, गॅस व्यवस्थित चालत नाही आहेत आणि साबुदाण्याची खिचडी जी आहे ना ती व्यवस्थित नाही बनत आहे. आणि असा वाढवा होतोय. जाऊ द्या आता मेहंदीवाली येईल आणि त्यासाठी आम्हाला आता पटपट आता सगळं खाऊन पिऊन घ्यायचं. साबुदाण्याची खिचडी आता आम्ही खाऊन घेऊ आणि त्यानंतर मग मेहंदीवालीकडनं मेहंद्या काढून घेऊ. रात्रीचा प्रोग्राम पण साधा नॉर्मल राहील किंवा बहुतेक असं म्हणजे चाललेलं आहे पहिल्या प्लॅनिंग की साई मंदिरात जाऊ आपण, भोजनालयामध्ये जेवण करून येऊया साई संस्थांमध्ये. तर बघूयात कसं काय होतं काय होतं. चला आम्ही चाललो आहो मेहंदीवालीकडे, कारण की काकूच्या ज्या नवरदेवची आई आहे ना त्यांची जी वहिनी आहे त्या गेलेल्या आहेत
याच्याकडं मेहंदी काढायला आणि आम्ही बसलो होतो इथं सगळेजण. तर त्या मेहंदी काढायला गेल्या बऱ्याच वेळच्या आल्याने आमचं सगळ्यांचं सगळं आवरून झालेलं आहे. काय ग माझ्या डोळ्याचं काय झालंय. तर आम्ही चाललो आता आक्रमण करायला. काय काय कुठे होते इकडे का. तर आता आम्ही सगळेजण चाललो आहोत आक्रमण करायला. बघूयात. बराच वेळ झालाय जवळपास 1-1.5 तास झालाय ना. हो ना. एवढा वेळ कोण लावतं मेहंदी काढायला. कारण की ते आता मॉमेडी नाही ना. तर त्यांनी तर एकदम स्पीडने मेहंदी काढायला पाहिजे ना. पण इतका वेळ 1 तास झाला आणि आम्हाला सगळ्यांना मेहंद्या काढायच्या आहेत आणि संध्याकाळी घाई गडबड होईल. तर त्यासाठी आता बघू आम्ही सगळेजणी चाललो आहोत. तर जेवण वगैरे सगळ्यांची झालेली आहेत. साबुदाण्याची खिचडी खाऊन झाली आहे. भांडी वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. आता बघत आज संध्याकाळी पाऊस नको पडायला फक्त बस. चला म्हटलं झोप लागायला लागली साबुदाणे खाऊन. साबुदाणे लागले डस मारायला आता. झोप लागते आणि मेहंदी काढलं होतं आणखी झोप लागेल. तर चला चला बघूयात कुठे आहेत काय. बापरे हा काय यांची मेहंदी. हा बापरे म्हणलं 1-1.5 तास झाले. एवढा टाइम. अहो ती मेहंदी तर मामीची व्हिडिओ जाईल आता. मग काय मामी चांगले दिसल पाहिजे. मी तिच्या रावण्या करत माझ्या कसल्या रावण्या. मेहंदीवाल्याच्या रावण्या करत होत्या का. ओके. चांगल्या पोरीत म्हटलं द्यावा माय काढून म्हटलं चांगले दिसत पाहिजे. दिसत आहे एवढ्या चांगल्या पोरी मेहंदी बरोबर. नवरदेवच्या बहिणी आहेत आम्ही. दोघे काय म्हणताय. हात कलंडला तर धरायला हा डुलक्या मारताय मामी. वॅक्स फक्त हातच केलं मामी. पुढं 1 पीस घालायचं. घालायचं तुम्हाला सांगा तुम्ही. नवरदेवची मामी जोरात होऊन जाऊ दे. आधी काय काय झालं. मग काय मग म्हटलं आज मी तर नाही क्लायंट ती दिदी नाही म्हणली तिकडे यायचं. तीच नाही म्हटले. जाऊ द्या तिथं पण आता झालंच सगळं. मामी म्हटली मी एक रूम देते म्हणे पेशंट. हॅलो फ्रेंड्स आम्ही मस्त मेहंदी काढून आलोय. बघू शकताय छान अशी मेहंदी काढून झालेली आहे. इतका वेळ गेला बापरे. 12 वाजेचं गेलेलो होतो आणि संध्याकाळची वाजलेले आहेत 4:30 झालेले आहेत आणि फायनली मेहंदी झालेली आहे. पण इथं सगळ्यांनी स्वयंपाक सुरू करून दिलेला आहे. संध्याकाळी उपास सोडण्यासाठी त्यांनी डाळ भात वांगे बटाट्याची भाजी करायला सुरुवात केलेली आहे. लाईट गेलेली आहे आणि इथं मोना सुद्धा आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. इथं स्वरा पण आलेली आहे आमची. इथं स्वरा बघू शकताय. ही क्यूट स्वरा आपल्या ब्लॉग मध्ये. ही मोनाची मुलगी आहे. आमचे पेशंट सुद्धा आलेले आहेत बघा. मोना मुंबईचे पेशंट आलेले आहेत. ऍक्च्युली हे मेहंदी आर्टिस्ट आहे आमची. यांची ऑलरेडी मेहंदी काढून झाली आहे आणि आम्ही मेहंदी आर्टिस्ट अजून तसेच बसलेलो आहोत. मग त्यांनी मला मेसेज केला होता पेशंट येते पेशंटची सोय करून ठेवा म्हणून आम्ही पेशंटची सोय केली. आम्ही दुसरीकडून काढून आलो आणि आमची मग तर तुमची सोय आता भेटेल काढायला घेऊन तुम्हाला घेऊन चलतो. चला या. तर अशा प्रकारे सगळेजण आता एक एक करून येत आहेत. संध्याकाळी जे आहे ना तर ते योगान त्या पण जे आहेत त्या ते येतील. योगा दुसऱ्या ननन आमच्या तर त्या सुद्धा येतील आणि अशा प्रकारे सगळं घर भरत. संध्याकाळी डान्स वगैरे होईल. भरपूर काही गोष्टी होतील. ह्या आहेत बघा. यांना माझे व्हिडिओ आवडतात जास्त करून. सगळ्यात आवडतं की नाही. हो मग आवडतात. सांगा माझ्याबद्दल 2 शब्द बोला आता. मग खूप छान आवडतात मला खूप आवडतात. सो ह्या आहेत काकू आहेत ना आमच्या म्हणजे नवरदेवची आई. तर त्यांच्या वहिनी आहेत ह्या. 40गावला असतं यांचं घर. तर ह्या पण 2-3 दिवसापासून आलेल्या आहेत. भरपूर दिवस झाले तुम्हाला येऊन ना. 8 दिवस झाले. तर ह्या भरपूर दिवस झाले आलेल्या आहेत. आम्ही कालपासून आलो होतो आणि तान्याचं बघा काय चाललंय. सो चला मग आता तुम्ही कंटिन्यू करत राहा. आता इथं स्वयंपाक चालला आहे. स्वयंपाकाला आता आम्ही नाही राहणार आहे. तर काकू त्यांच्या शेजारच्या त्या छाया काकू आहेत ना तर ते सगळ्या मिळून स्वयंपाक करणार आहेत. ही आमची चिल्लर पार्टी. इतकी गँग आहे ना तुम्हाला मी दाखवल नंतर सगळ्यांना भेटवल मी तुम्हाला एक एक करून. भरपूर गँग आहे. तर कशी हसती
स्वरा कशी असते? स्वरा कशी असते? चला मग तुम्ही कंटिन्यू करा. आज आपण शिर्डीमध्ये महेशच्या लग्नानिमित्त सगळे जमले आहात. मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. रुपाली आणि सीमा दोघी मुलींच्या हातावर मेहंदी काढतायत. घर कसं भरलेलं आहे काका दाखवतील तुम्हाला. हे आमचं घर बघा खूप पाहुण्यांनी भरलेलं आहे. सध्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. स्वयंपाक करतायत आमच्या वहिनी, आमचे ताई, सरला ताई, सगळ्यांचं टसका सुटलेलं आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे पेंटर संतोष भाऊ खूप लांबून आले दुबईवरून. सो इथं मेहंदीचं डेकोरेशन चालू आहे. तर मेहंदीचं डेकोरेशन तयार करतायत. कसं लावायचं काय लावायचं कारण पावसामुळे थोडीशी गॅरंटी नाही आहे. तर पावसामुळे थोडीशी गॅरंटी नाही. पाऊस जर आला तर सगळा घोळ होईल त्यामुळे ते इकडे लावतायत. मोना परत उठा. हे बघा मेहंदी आर्टिस्ट. इकडं मेहंदी सगळीकडे आज मेहंदी फंक्शन आहे त्यामुळे सगळीकडं मेहंदी चालू आहे. हां शिवची पण बघून घ्या. शिवची मी काढली. जाऊ दे बेटा ते निघतं काय नाही. इकडचं राहून गेलं नाही. हां सरळ दाखव ना तुझा हात दाखव की सरळ. हां हे बघा शिवची काढली मी. इथं आरूची बघा स्वराची बघा सॉरी आरू स्वरा एकच येते. ही आहे आमची स्वरा. ही पण डान्सर आहे. डान्सर हां तू पण डान्स करून दाखवशील ना. सो आता इथं चाललं आहे इथं मेहंदीचं डेकोरेशन. बघूयात. वातावरण तर असलं झालेलं आहे ना पावसाचं. तर डेंजर वातावरण झालेलं आहे. पडेल पण मला तरी वाटते पाऊस पडेलच कारण की भरून आलेला आहे आभाळ. बघूयात. मी ब्लॉग काढते ना. आजी माझ्याकडे बघती बघा. कोण नाही आहे आपणच आहे. हाय करा आपणच आहे. आजी म्हणते कोण आहे तर माझ्याकडे बघते ना म्हटलं आपणच आहे आजी. तर चला वांगे बटाट्याची भाजी झालेली आहे. भात झाले. काकूने केल्या आहे चपात्या. इथं डाळ केलेली आहे इकडे काकूने. आणि बाहेर डेकोरेशनचं पुरे आहे आमचे. दाखवले मी त्या दिवशी कालच दाखवल्यात. चपात्या झाल्या आहेत काकूंच्या. आणि त्यानंतर फायनली 5:30-6 वाजत आले. 5:30-6 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. सो आम्ही आत्ता काहीच केलं नाही. सो आता आम्ही पण जातो रूमवर आणि त्यानंतर आम्ही सुद्धा चेंज करून घेतो कारण की सकाळपासून जी ही साडीच वेअर केलेली होती आणि ती आता फार मेहंदीने सगळ्या कामाने सगळं खराब झालेली आहे. सो आता आम्ही जातो चेंजिंग करतो आणि त्यानंतर संध्याकाळचं मेहंदीचं फंक्शन तुम्ही सुद्धा अटेंड करा. मस्तपैकी एन्जॉय होईल. डान्सचे व्हिडिओ पण मी ह्या ब्लॉगमध्ये ॲड करेल. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा. ते ठिगाळ लावल्यागत करत होते मेहंदीचं. नाव नाही दिसत आहे ना. दिसतंय पण ब्लॅकच्या मागे ते मेहंदीचं ना. लॉजिक होता हा कर्टन फक्त आडवा करायचा होता. हा नाही आडवा लावायला पाहिजे होता. हा आता ते आपलं ऐकतच नाही. जाऊ दे आता काय करणार. भाऊ ये. काय पाऊस आला का? अहो ताई पाऊस आला. 2 मिनिटं इकडे जर पाऊस आलाय थांबा जरासं. सो हे बघा पाऊस सुरू झाला आहे. महेशच्या लग्नात पाऊस आहे. बापरे पाऊस आलाय. काही खरं नाही बाई. हे पावसाचं वातावरण इतकं ना असं पावसात लग्न नव्हतं पाहिजे. ते पाऊस लईच कडीत खाल्लं बाई महेशने. पावसातच झालंय. हा कोणाची हिच्या पण येतो. वा क्रॉक्स काय म्हणता काय ना क्रॉक्स. हा क्रॉक्स.
फोटो सेशन चालू आहे. तर आम्ही सुद्धा काढलेत फोटो. ग्रीन आहेत आज सगळे आपण. हा इथं ग्रीन मी काढला ना, एकटीने काढला. म्हणजे शिवला घेऊन जा, शिवला घेऊन काढ. शिवकन्या काढते. इकडनं दिसते की इकडनं दिसते? असं इकडनं आम्ही सुद्धा रेडी झालेलो आहोत. आणि इथं फोटो सेशन चालू आहे ऍक्च्युली. इथं लाईट मुळे थांबा. हा इथं फोटो सेशन चालू आता बरोबर दिसतो चेहरा. तर इथं फोटो सेशन चालू आहे मेहंदीचं फंक्शनचं. आम्ही सुद्धा फोटो काढलेले आहेत. याच्यामुळे चेहरा आता दिसतोय बघा. सो आम्ही असं लुक केलेलं आहे आजचं. तर कसं वाटतंय नक्की. फोटोशूट वगैरे झालेलं आहे. मेहंदी बऱ्यापैकी काढून झालेली आहे बघू शकताय. आता नेलपेंट लावायची आहे. नेलपेंट आता मग उद्या रात्री सकाळी लावेल. उद्या हळद आहे आणि उद्या आमचे साहेब पण येतीलच दोघींना घेऊन. आणि आता इथं फोटो सेशन आहे सुरू. तर नवरदेवाची सुद्धा मेहंदी वगैरे काढून झालेली आहे. बाकीची ज्यांची राहिलेली आहे ते मेहंदी वगैरे काढतील. इकडे बघा इकडे बघ सगळं. बरोबर आहे का भाऊ? बाबा आजीबाईची पण मेहंदी आहे. घ्या ताई खुर्ची घ्या तिकडनं. फोटो काढते. कोणी फोटो काढते, कोणी व्हिडिओ काढते. स्माईल फोटोग्राफर बघा इथं. फोटोग्राफर किती आहेत. सेलिब्रिटी आज महेशची फोटो काढायला किती लोक आहेत बघा इथं. चमकतोय तो आज. काल कसं नाचला. काल बघितलं कसला नाचला. नाही का त्याला माहिती मला नाचायचं इथून पुढं म्हणून तो प्रॅक्टिस करतोय. काय ना त्याला माहिती इथून पुढे नाचायचं आता. नाचूनच घ्या आता. हे पल्लवी जा ना. हा मी घेते. मम्मी तेजू दीदीला आवाज दे गं. तिला म्हणा नंतर काढ. इकडे ये पहिले. तेजू दीदीला आवाज दे. नंतर काढ नंदू. पहिले येऊन जा खाली. ये पटकन. ते बाजूला करून सिरियस काढताय तुम्ही बघा ना. असं वाटतं एकदम सिरियस भाऊ एकदम मन लावून डिझाईन करताय. नाव शोधलं जाते का. दुर्बीन नाही पिंपरी काय PM. PM त्यांचं भारी झालं. PM प्राईम मिनिस्टर झालं. हो झालं. ओके आहे काय ती काढते ना. त्याला महेशच्या लग्नात पाऊस पडतोय यार. महेशच्या लग्नामध्ये एवढे सगळे लोक आलेले आहेत. भाऊजी पण आलेले आहेत. मुंबईकर आलेले आहेत. मुंबईकर विठोबा सारखी उभे तुम्ही तर. काकूचा आलेच नाही अजून. काकू राहिल्या मेन म्हणजे. काकूचा फोटो नाही राहिला. हो काकू
काकूचा राहिलाय काकूचा. हा ना हो काकू या पटकन. मेहंदीकडे बघ काका तुम्ही पण. शिवण्यातून बसल्यात मेहंदी काढायला. इकडे बघा इकडे बाळा इकडे बघ. तनु एकदम सिरियस. तुम्ही पण कोण घ्या. एका हाताने हात धरा त्याचा. पूजेला बसले पूजेला बसले जर का हात लावताय ते. स्वाहा. काका काय म्हणतात. इकडे बघा ना. आमचे भाऊनी चेहरेच गायब करून टाकले. आम्ही महेश वरून नाही कैसे एक मेहंदीचा एक असा फोटो काढला तर भाऊंनी काय केलं चेहरेच गायब करून टाकले. आता दुसऱ्या मुलाने आहे ती व्हिडिओ वगैरे काढलेली आहे. सो अशा प्रकारे मस्त असं फोटो सेशन झालेलं आहे. मेहंदीचा फंक्शन पण छान सेलिब्रेट झाला. आता थोडंसं चेंज करून जेवण वगैरे करू आणि त्यानंतर मग डान्स राहील. भरपूर असं डान्स होईल तर कंटिन्यू करत राहा बघत राहा. चला आता आम्ही जातो. डॅडी बसले जेवायला. सो इथं डॅडी बसले जेवायला. आता इथं वाढायची तयारी चालू झालेली आहे. सो चला आता आपण जेवण वाढायला सुरुवात करूयात. आयुष काय. सो आमचे जेवण झाले नाही जेवण नाही झाले सॉरी माझं काय बोलते. तर आम्ही चेंज करायला आलो होतो आमच्या जिथे बॅग आहे तिथं रूममध्ये आणि चेंज केलं. तर डाळ संपलेली होती तर त्याच्यामुळे आम्ही तिकडं डाळ लावली. थोडेफार भांडे वगैरे होते ते थोडेसे धुवून आणि इथं चेंज करण्यासाठी आलो. कारण की नंतर डान्स वगैरे करायचं साडीवर होणार नाही. पावसाचं वातावरण आहे खाली सगळं चिखल आहे त्यामुळे म्हटलं साडीवर डान्स वगैरे काही शक्य होणार नाही. तर त्यासाठी आम्ही आता चेंज केलं आहे. मुलींचे सुद्धा जे घागरे होते ते सगळे बदलून टाकलेत. तर आता आम्ही जातो आणि ब्लॉग
जेवण झालेले आहेत आणि आम्ही परत पुन्हा रूमवर आलो. डान्स वगैरे भरपूर आई मला वाटलं काय झालं इकडे. ॲक्च्युली माझंच मंगळसूत्र आहे. तर आम्ही डान्स वगैरे भरपूर केला, भरपूर एन्जॉय केला आणि फायनली आम्ही रूमवर आलो. मेकअप जो होता चेहरा तो रिमूव्ह केला. आणले हां, तर रिमूव्ह केला मेकअप आणि त्यानंतर चेहऱ्यावर थोडंसं आपलं प्रँक. आता इकडं चाललंय यांचं काहीतरी गेम खेळायचं काम. प्रँक काहीतरी खेळत आहेत. मी तुम्हाला दाखव कोणाशी प्रँक केला. काय प्रँक काय केला पण प्रँक केला योगा. त्यांना घाबरायचं होतं हां माझ्या घरच्यांना. हां भाऊ इथं मस्त असं पांघरून मिळून बसला होता. हो का. मग मला बोलायचं, मी काढले असेल व्हिडिओ वगैरे. आपण त्यांना कळलं असतं. आणि ते मला आवाज देत आले योगा योगा आणि पहिल्या एका मिनिटासाठी असे चुकले. हा का. भाऊने एकदम पूर्ण पांघरून घेतलं होतं ना हा 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 त्याच्यामुळे. पण नंतर मग कळून गेला की भाऊच आहे असं. हो का. भाऊजी घाबरले का. घाबरले नाही. घाबरले घाबरले घाबरले. अरे खाली सगळे झोपलेले आहेत. 1 वाजला, रात्रीचे 1 वाजले. मी तर बघा पुन्हा पुन्हा रात्रीचे 1 वाजले. बुरखा आलाय. चला जागते रहो. बापरे माझे. सो अशा प्रकारे मस्ती चाललेली आहे. रात्रीची 1 वाजलेली आहे तरी कोणाला झोप नाही आहे. आणि आहे उद्या हळद आणि उद्या पण मस्त असा छान प्रोग्राम होणार आहे. आम्ही हॉलवर जाणार आहोत. शिर्डीपासून काहीतरी राहता गाव आहे, तिकडं हॉल आहे आणि त्यानंतर मग तिकडं हॉलवरच जाऊ. तिकडं रात्रीचं जिथं पण स्टे राहील. दुसऱ्या दिवशी मग लग्न राहील 30 तारखेला. अशा प्रकारचे ब्लॉग होणार आहेत. तर आजचा मेन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि उद्या जे आहेत ते माझे घरचे म्हणजे तुमचे जीजू, तुमचे दाजी, सगळे काय म्हणता तुम्ही, जीजू दाजी भाऊ काय म्हणशाल त्यांना, तर सतीश वाघ येणार आहेत उद्या. तर 2 दिवस ते मला जरा वेगळंच वाटलं. ते नव्हते ना तर थोडंसं वेगळंच फील होतं. तरी पण मी भरपूर एन्जॉय केला, भरपूर डान्स पण केला. तर उद्या ते फायनली येतील आणि त्यानंतर मग मस्त छान छान व्लॉग होतील. शेवटपर्यंत व्लॉग बघा, छान मस्त एन्जॉय करा. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मेहंदीचा कार्यक्रमाचा मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि भेटूया उद्याच्या हळदीच्या व्लॉगमध्ये. चला मग बाय, गुड नाईट.